ISO द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलीस न्यूज 24.live। रोहा कोलाड रोडवर भीषण अपघात, 2 मोटरसायकल स्वार ठार, 2 जखमी, ग्रामस्थांची आक्रोशाने गर्दी, पोलिसांची तात्काळ शांती स्थापना। नमस्कार, आपण बघताय महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। रोहा तालुक्यातील रोहा कोलाड रोडवर दिनांक 5 डिसेंबर 2025 रोजी संभेगावच्या हद्दीत एक भीषण अपघात झालाय। MH06 BJ 3318 या मोटरसायकलचा तसेच MH06 CB 3701 या स्कूटीचा भरधाव वेगातील जोरदार धडक झाल्यामुळे हा अपघात घडलाय। धडकेत दोन्ही वाहनांचे चालक गंभीर जखमी झाले होते। त्यांना तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्र कोलाड येथे उपचारासाठी नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासल्यानंतर दोघांनाही मृत घोषित केले। यामध्ये दिनेश भिकू पवार वय 34 वर्ष, राहणार विठ्ठलनगर रातवड मानगाव, दुसरा जाबीर इब्राहिम शाह राहणार धाटव रोहा, मूळ राहणार उत्तर प्रदेश। दोघांच्या मृतदेहाचे पोस्टमार्टम उपजिल्हा रुग्णालय रोहा येथे करण्यात आले असून पुढील प्रक्रिया सुरू आहे। स्कूटीवरील पाठीमागे बसलेले 2 प्रवासी किरकोळ स्वरूपाने जखमी झाले असून त्यांना उपजिल्हा रुग्णालय रोहा येथे उपचारासाठी दाखल केले आहे। सदर अपघातामध्ये गुन्हा क्रमांक 135/2025 भादवी कलम 106(1), 281, 125 अ, 125 ब, मोटार वाहन कायदा 128/177, 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय। अपघातात मृत पावलेले दिनेश पवार हे रातवड मानगाव येथील असल्यामुळे परिसरातील 350 ते 400 ग्रामस्थांनी प्राथमिक आरोग्य केंद्र कोलाड येथे मोठी गर्दी केली। त्यांनी तात्काळ कारवाईची मागणी सुद्धा केली। या प्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी पथकासह घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी जमलेल्या नागरिकांना शांत करत तात्काळ कायदेशीर कारवाई सुरू असल्याचे आश्वासन दिले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली। सदर अपघाताचा तपास PSI भोजकर, कोलाड पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड।